उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा आज रत्नागिरीत दाखल होते। इथल्या चंपक मैदान इथे आभार मेळावा होणार आहे। या निमित्तानं शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल, तर आजच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे कुणाला लक्ष करणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष आहे। मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावरती येत असून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे प्रवेश शिवसेनेत होतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली। महाराष्ट्रातील लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यात येणार आहे। यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे। परिस्थितीचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींच्या योजनेत सावत्र भावांनी खोडा घातला। या सावत्र भावांना जोडा दाखवा असं मी म्हणालो होतो, मात्र माझ्या लाडक्या बहिणींनी फक्त जोडा दाखवलाच नाही तर जोडा लगावला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं आश्वासन उदय सामंतांनी लाडक्या बहिणींना दिलं। राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या पक्षाचे खासदार उपस्थित होते, असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला। हिंगोलीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भाजपात प्रवेश केला। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। उठसूट उपोषण करून आरक्षण मिळत नसतं, शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यामुळे काय साध्य होणार असा सवाल विचारत सरकारनं जरांगे यांच्या आडमोठ्या धोरणापुढे झुकू नये असा सल्ला ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाक यांनी दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच लढणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। रोजच राजकारण पण करायचं नसतं, कधी कधी मैत्री पण जपायची असते। राजकारणात विरोधक पण मित्र असू शकतात, त्यामुळे आमच्याकडे कधी कोणी आलं तर आदित्य ठाकरे यांना काय अडचण आहे, असा सवाल भरत गोगावलेंनी उपस्थित केला। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली। विविध योजनांची माहिती घेत अधिकाऱ्यांना योजनांच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या। जालन्यामध्ये मंजूर झालेल्या जुन्या प्रकल्पाचं श्रेय घेण्यापेक्षा नव्यानं प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांसह गोरंट्याल यांना दिलाय। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या पुढाकारानं ताळदेव येथील मासळी विक्रेत्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर सुटला। पालिका आयुक्तांनी महिलांचं पुनर्वसन ताळदेव इथेच करणार असल्याचं आश्वासन दिलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामार्फत खास मीरा भाईंदरमधील उत्तम पाली चौक येथील जनतेसाठी लोकदरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। मच्छीमारीला येणाऱ्या अडचणी आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा महायुतीमधला वाद आता तुळजाभवानी चरणी येऊन ठेवण्यात आलाय। रायगडचे पालकमंत्रीपद मिळावं म्हणून गोगावलेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेत आई तुळजाभवानीला साकडं घातलंय। एक महत्त्वाची बातमी, दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या आजच्या बैठकीमध्ये याचा निर्णय होऊ शकतो। मुख्यमंत्रीपदासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान अमेरिकेहून परतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होईल। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरती चर्चा सुरू आहे। अशातच आज मुख्यमंत्रीपदासंदर्भात दिल्लीमध्ये भाजपची बैठक होणार आहे आणि यामध्ये दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय होऊ शकतो। 48 आमदारांपैकी काही नावं मुख्यमंत्रीपदासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत, ज्यामधनं मुख्यमंत्रीपदासाठी नावाची निवड होईल। याच संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्याहून परतत आहेत, त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। एवढ्या प्रामाणिकपणे काम करणारा माणूस अचानक युटर्न कसा काय घेतो हे कळायला मार्ग नाही। 4.5 तास चर्चा झाली असेल तर तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या अशा शब्दात आव्हाडांनी धस यांना टोला लगावला। बीडची जनता संतोष देशमुखांना न्याय केव्हा मिळणार या प्रतीक्षेत असतानाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि या बीडच्या जनतेचा विश्वासघात आहे असं म्हणत सचिन खरात यांनी धसांवर टीका केली। भाज्यांसह खाद्यवस्तूंच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे जानेवारी 2025 मध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर घसरून 2.31% झाला। शुक्रवारी सरकारनं ही अधिकृत आकडेवारी जारी केली। घाऊक मूल्य निर्देशांकावरती आधारित महागाईचा दर डिसेंबर 2024 मध्ये 2.37% तर जानेवारी 2024 मध्ये 0.33% होता।
मुंबईत अतिक्रमण करा आणि फुकट घरं मिळवा, सरकारचं हे धोरण अद्भुत आहे असं उच्च न्यायालयानं उपहासात्मक म्हटलं. कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे झोपडपट्ट्यांची समस्या अधिकच वाढतीये असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. शिमग्यापूर्वीच मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईचं कमाल तापमान 36.7 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं. रात्री थंड आणि दिवस उष्ण अशा काहीशा हवामानामुळे मुंबईकर बेजार झालेत. जळगावच्या भडगावमधील वाळू माफियांवर 40गाव शहर पोलीस पथकाकडून धडक कारवाई करण्यात आली. 5 ब्रास वाळू डंपरसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यावलच्या भालोद गावातील नैना जालंधर या 21 वर्षीय तरुणीची मुंबई पोलीस दलात निवड झाली. गावातील मुलीची पहिल्यांदा पोलीस दलात निवड झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं नैनासह तिच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. गुजरात आणि उत्तर भारतातील कमी उत्पादनामुळे चालू सत्रात एकूण कापूस उत्पादन घटून 301.75 लाख गाठी होण्याचा अंदाज आहे असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं शुक्रवारी सांगितलं. 2023-24च्या मागील सत्रात हे उत्पादन 327.45 लाख गाठी इतकं होतं. दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीला येणाऱ्या पुरातनं मुंबईकरांची सुटका करण्यासाठी या नदीची विकास कामं 4 टप्प्यात हाती घेण्यात आली आहेत. यातील 3ऱ्या टप्प्यातील CSMT रोड कुर्ला ते माहीम कॉजवेच्या दरम्यानच्या विविध कामांसाठी पालिकेनं 2300 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पैठणमधील पाचोड इथे मोसंबीची बाजारपेठेत आवक वाढली आहे. दरात सुद्धा वाढ झाली आहे. पाचोडच्या मोसंबीला दिल्ली, जयपूर, कोलकाता, वाराणसी, प्रयागराज सोबतच इतर राज्यात मागणी वाढली आहे. मोसंबीला प्रति टन 14 ते 20 हजार रुपये इतका दर मिळतोय. वाढत्या अपघातामुळे मागील काही महिन्यांपासून PMPवरती टीकेचा भडीमार होत होता आणि त्याची गंभीर दखल घेत PMP प्रशासनानं स्वमालकीच्या चालकांसोबतच ठेकेदारांच्या सर्व चालकांना प्रशिक्षण देणं सुरू केलंय. जळगावात पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेनं मोहीम राबवली आहे. 24 कोटींची थकबाकी असताना आतापर्यंत केवळ 14,57 लाखांची वसुली झाल्याचं समोर आलंय. जळगावच्या नांदगाव शिवारातील शेतातून ट्रॉलीची चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडनं 4,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगावच्या अमळनेरमध्ये 80 फुटी DP रस्त्यावरील 70 अतिक्रमणं काढण्यात आली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अमळनेर नगर परिषदेनं 3 JCB मशीन आणि अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह मोठी कारवाई केली. अग्निसुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी नागपुरातील मेडिट्रेना रुग्णालयाला महापालिकेनं नोटीस बजावली. मेडिट्रेना रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपानं इशारा दिलाय. नागपूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. निधीची तरतूद झाल्यामुळे नागपूरच्या विकासाला गती येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेशासाठी CET जाहीर झाली. त्यानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी तर 4 एप्रिल रोजी पदवी प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून अर्ज करण्यासाठी 3 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तुळजापूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि मराठी चित्रपटांसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तीनही विषयात पुढील 15 दिवसात स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झालाय. राज्यातील एक पडदा थिएटरची अवस्था अत्यंत बिकट असून तब्बल 700 ते 800 थिएटर्सपैकी बरीच थिएटर्स बंद पडली आहेत. त्याच जागेवर मोठे कॉम्प्लेक्स तयार करून एका मजल्यावरती थिएटर करून द्यावं अशी मागणी सांस्कृतिक मंत्र्यांकडे करण्यात आली. महाकुंभमेळ्यात 50 ते 55 कोटी लोक येतील. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. तसंच महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी 1500 कोटी रुपये खर्च झाले असून त्या बदल्यात 3 लाख कोटी रुपयांचा फायदा होईल असं देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात मक्याची आवक 730 क्विंटल इतकी झाली तर सोयाबीनला 2,211 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मक्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 18,221 क्विंटल इतकी झाली तर सोयाबीनला 3,878 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यात 2,577 क्विंटल ज्वारीची आवक झाली. शाळू ज्वारीला मंठा इथे कमीत कमी 1,700 तर सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात असं निदर्शनास आलंय की देशातील राष्ट्रीय महत्त्वाची सुमारे 280 स्मारकं वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्मारकं राजधानी दिल्लीतली आहेत. बेस्टचे तिकिटाचे दर वाढवण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र संभाव्य दरवाढीला बेस्ट कामगार सेनेचा विरोध आहे. पालिकेनं 5 ते 6,000 कोटींचं अनुदान तातडीनं देण्याची मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिकेला केली आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीचा आर्थिक तोट्यामुळे कंबरडं मोडलंय. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात पीएमपीचा रोजचा प्रवास 3,60,000 किलोमीटर इतका होतो. प्रति किलोमीटरमध्ये अवघे 53 रुपये मिळतात. आरटीच्या 25% राखीव जागांसाठी 1,01,916 जणांची निवड करण्यात आली, तर 85,000 मुलं अर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. बँकेशी आधार कार्ड लिंक होत नसल्यामुळे लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता 6 लाख लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक झाल्यामुळे त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. रिक्षा आणि टॅक्सींच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया अजून अडथळ्यांचाच गर्तेत अडकली आहे. मीटर अद्ययावतीकरण प्रक्रियेत सॉफ्टवेअर देणाऱ्या कंपन्या दर कमी करण्यास तयार नाहीत आणि त्या कंपन्यांवरती कायदेशीर कारवाई करावी. तसंच टेस्टिंग लॅबसाठी निश्चित केलेली प्रादेशिक सीमा हटवावी अशी मागणी मीटर रिपेअर्स असोसिएशनने केली आहे. लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहाबादिया काल खार पोलिसांकडे चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. अलाहाबादियाला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं होतं. राज्य सरकारनं सन 2022 मध्ये 75,000 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षांमार्फत नियुक्तीपत्र देण्याचं काम होत असताना ही संख्या 1,50,000 पर्यंत पोहोचली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. ठाण्याच्या गायमुखमधील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. येत्या 2 प्रकल्पाचं एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. त्यामुळे 3 एकराच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल. त्यामुळे राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. पश्चिम रेल्वेनं विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात 5% सुधारणा झाली आहे. 1 एप्रिल 2024 पासून 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा 87% पोहोचलाय. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर झालाय. राज्य सरकारनं 2024-25 या हंगामात 14,13,270 टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. 6 फेब्रुवारीपर्यंत एकूण 5,11,657 शेतकऱ्यांकडून 11,21,385 टन सोयाबीन खरेदी केला गेलाय. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीचे हे प्रमाण अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे अशी माहिती पणन विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी दिली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीला नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बैठक घेण्याची शक्यता आहे. पंढरपुरात माघी यात्रा कालावधीमध्ये भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान दिलं. लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री इत्यादी विविध देणग्यांच्या माध्यमातून 3,03,00,000 उत्पन्न मिळालंय. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. MMRDAकडनं रविवारी 16 फेब्रुवारीला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय आणि या मॅरेथॉनसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार आहे. आता क्रिकेट या विषयातच पदवी शिक्षण घेता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधी CSMT ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात महानगरपालिकेनं तांचा जलवाहिनीच्या कामासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडित केला होता. मात्र आठवडा उलटूनही अंधेरीमधील चकाला परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा काही झालेला नाही. परिसरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी निकाली लागणार आहे. येत्या 25 फेब्रुवारीला कोर्ट निकाल देणार असं समजतंय. सध्या सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार परीक्षेत 11,168 उमेदवार पात्र ठरलेत. एकूण निकाल 3.38% लागलाय. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करावेत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेत. त्यावरती हे कायदे लागू करण्यासाठी आम्ही वेगानं काम करू असं फडणवीसांनी सांगितलं. खरगोन ते मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मुक्ताईनगर शेतकरी संघर्ष समिती आणि अन्य शेतकऱ्यांनी आंदोलन करत पुलाचं काम बंद पाडलं. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. चांदीच्या भावात 2 दिवसात
3,300 रुपयांची वाढ होऊन 98,300 रुपये प्रति किलोवरती पोहोचले, तर सोनं 2 दिवसात 800 रुपयांची वाढ होऊन ते 86,300 रुपयांवरती पोहोचले. तर सध्याच्या भावानुसार 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह 1,01,249 रुपये मोजावे लागणार आहेत. आरटी प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर झाली असून लॉटरी प्रक्रियेद्वारे ही यादी जाहीर करण्यात आली असून यात जळगाव जिल्ह्यातील 268 शाळांसाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी 3,080 विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. राज्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो, मात्र युरिया खताचा अतिरेक आणि अशास्त्रीय पद्धतीनं वापर जमीन आणि पर्यावरणासाठी घातक ठरू लागल्याचं स्पष्ट होत आहे. मार्च अखेरपर्यंत विविध करांची 100% वसुली करण्यासाठी जळगाव महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. त्यानुसार टॉप 10 थकबाकीदारांची यादी तयार करण्यात येते. अशा थकबाकीदारांना कराचा भरणा करण्याची शेवटची एक संधी दिली जाणार आहे. जळगाव रावेरमधील सावखेडा इथे बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा असून बुवाजी महाराज संस्थानच्या वतीनं महोत्सवाची तयारी करण्यात आली. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातील विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी तीव्र शब्दात कृषी मंत्र्यांचा निषेध केलाय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेतला. जळगावच्या बडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 10,286 हेक्टरवरती पेरणी केली. आता रब्बी हंगामातील पिकं शेतात डोलायला लागली आहेत. त्यामुळे खरीप तर गेला, पण रब्बीत तरी चांगलं उत्पन्न येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली. धारदार शस्त्रांनी एकमेकांवरती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर भाबड या युवकाचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जण गंभीर जखमी आहेत, तर भाऊबंदकीच्या वादातनं हत्याकांड झाल्याचं समोर आलंय. शेतातले रस्ते मोकळे करण्याच्या सूचना देऊनही स्थानिक प्रशासनाकडून शेतरस्ते मोकळे केले जात नाहीये. त्यामुळे जळगावच्या चोपडा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना स्मरणपत्र देत आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या अशी मागणी केली. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव इथे अतिक्रमणावरील घरांवरती कारवाई करण्यात आली. बेघर झालेल्या नागरिकांनी तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केलं. मीरा भाईंदर वासियांना आता मेट्रोनंतर पॉड टॅक्सी मिळणार आहे. नागरिकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीची सुविधा सुरू केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनी पाहणी केली. तर निकृष्ट दर्जाची कामं सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यानंतर पाहणी करत राजेंद्र गावितांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. वसईमध्ये कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता न करता परवानग्या दिल्याचा नगररचना विभागाचा भोंगळ कारभार समोर आला. असा आरोप मी वसईकर अभियान संघटनेनं केलाय. न्यू कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरती आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर या बँकांच्या अनेक शाखा बंद झाल्यात. पुढचं आयुष्य कसं घालवायचं या संभ्रमावस्थेत सध्या ठेवीदार आहेत. व्हॅलेंटाईन डेला मनसेकडनं पोस्ट ऑफिस अधीक्षकांना गुलाब भेट देऊन निवेदन सादर करण्यात आलं. पोस्ट ऑफिसमधील वाहनांचं पीयूसी संपलंय, गाड्या आउटडेटेड झाल्या, त्या गाड्या भंगारात काढा अशी मागणी मनसेनं केली. साताऱ्यात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती निमित्तानं सलग 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. 17, 18 आणि 19 फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम पार पडणार आहेत. पुणे जिल्ह्यातील केसनंदमधील दफनभूमीच्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या मशिदीवरती प्रशासनाच्या वतीनं अखेर बुलडोझर फिरवण्यात आला. केसनंदमधील कुशल सातव यांनी दफनभूमीच्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या मशिदीविरोधात प्रशासकीय विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. बीडच्या खतगव्हाण इथे ऊसतोड मजुरानं गळफास घेत आत्महत्या केली. अविनाश क्षीरसागर असे मजुराचं नाव असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मजुराच्या आईनं केला. मुकादमानं हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. धाराशिवच्या खामसवाडी शिवारात अफूच्या शेतीवरती धाड टाकण्यात आली. पोलिसांनी अफूची रोपं नष्ट केली असून 1 टन अफूची लागवड झाल्याची माहिती समोर आली आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथील शहामदार बाबा डोंगराला लागलेल्या आगीमध्ये गवत जळून खाक झाले आणि या आगीमध्ये कीटक आणि छोटे वन्यजीव मृत झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. वेंगुर्ले तालुक्यातील चिपी कालवणवाडी इथल्या राहत्या घराला अचानक आग लागली. आगीत लाखोंचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. उल्हासनगरमध्ये एका मोबाईलच्या दुकानात चोरी करण्यात आली. चोरट्यानं नग्न अवस्थेत येऊन मोबाईलच्या दुकानात चोरी केली.
ठाणे महापालिकेच्या डायघर कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग लागली होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. जळगावात पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेणबत्त्या लावून आदरांजली वाहिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. शिरीष महाराज मोरे यांच्या बहिणीच्या नोकरीची आणि लग्नाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी स्वीकारली आहे. माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या पार्थिवावर अकोल्यातील कुंभारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची उपस्थिती होती, तर काल त्यांचं अपघाती निधन झालं होतं. सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या बहादूरवाडी गावच्या पीर बद्रुद्दीन बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला. वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या कुशीत वसलेलं आणि बहादुरांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहादूरवाडी गावचं ग्रामदैवत हजरत पीर बद्रुद्दीन बाबा हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. साताऱ्याच्या वडाचे म्हसवे इथे देवी जन्मी माता आणि देवी काळूबाई यांची बगाड यात्रा पार पडली. या बगाड यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली. परभणी इथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागातले अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.